महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आक्रमक झालेली आहे। कृषी सहाय्यक संघटनेचं काम बंद आंदोलन सुरू आहे। प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं समजतंय। हे धरणे आंदोलन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलंय। या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम हा पीक नुकसानाची सर्वेक्षणावर पडलाय, तर खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सहाय्यक कामावर नसून आंदोलन पुकारलंय। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देणे, पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, विभागामधील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असून सहाय्यकांना लॅपटॉप मिळणे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात बैठक झाली होती। मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही देण्यात आली होती, मात्र मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे। पूर्ण कृषी विभाग ऑनलाईन झालेला आहे। ते ऑनलाईन झाल्यामुळं कृषी सहाय्यकला खाली काम करत असताना, रिपोर्टिंग करत असताना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नाही, म्हणून आम्हाला लॅपटॉप मिळावं। गाव पातळीवर जे निविष्ठा आम्हाला दिल्या जातात ते निविष्ठा करता कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही, म्हणून आज सर्व प्रकारच्या गोष्टी ऑनलाईन आहे। तर हे सुद्धा अनुदान महाडीबीटी द्वारे निविष्ठाचं मिळावं, अशा पद्धतीने आम्ही विविध मागण्या घेऊन आंदोलन पुकारलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।